तर मित्रांनो आज मी खूप खुश दिसत असेल तुम्हाला, कारण शिवानी चुप बसणार आहे आणि आम्ही करणार आहे गेट रेडी विथ मी व्हिडिओ. गेट रेडी विथ हर अलॉंग विथ मी. सगळ्यात पहिले इम्पॉर्टंट आहे स्किन केअर. म्हणून आपण ओके थांबायचं आहे. ओ थर्मोमीटर आणायला गेली, पहिले ताप चेक करायचा आणि मग पुढे आपल्याला वळावं लागेल मित्रांनो. ओके हायड्रोमीटर आहे मित्रांनो, हायड्रोमीटर आहे येस. हा हायड्रेशन आणि ऑइल चेक करतो. हा हायड्रेशन आणि ऑइल चेक करतो. ओ माय गॉड वाव, अख्ख्या घराला लॅबोरेटरी बनवून ठेवली आहे. काय काय इक्विपमेंट घेऊन येते सायंटिस्ट. एक्सपेरिमेंट चालू असतात, तोंडासोबत एक्सपेरिमेंट, ह्याच्यासोबत एक्सपेरिमेंट. हे बघा शी काय घाणेरडे मार्क आहेत. 37% हायड्रेशन आणि 33% ऑइल. हां हे काय मार्क आहेत, हे काय घाणेरडे शी. तर आता माझी बायको लावणार आहे प्लम्स राईस वॉटर आणि नाईसिनामाइड जेल मॉइश्चरायझर. माझ्या बायकोने मला शिकवलेलं नाईसिनामाइड किती इम्पॉर्टंट असतं. ते तुमचं ऑइल कंट्रोल करतं, तुमची स्किन ग्लो करतं आणि त्याच्यातलं राईस वॉटर तुमच्या स्किनला काम आणि हायड्रेटेड ठेवतं. सगळं येतं मला, सगळं येतं. तू फक्त तोंड बनतो, मला सगळं येतं. आता मॅडम परत हायड्रेशन चेक करूया का? जा परत घेऊन या तुमचा थर्मोमीटर, हायड्रोमीटर. आता आफ्टर मॉइश्चरायझर परत चेक. ओ माय गॉड 99% हायड्रेटेड आणि ओनली 19% ऑइल. तर मित्रांनो सरक जरा. तर मित्रांनो हा 2% नाईसिनामाइड आणि राईस वॉटर ब्राइटनिंग जेल मॉइश्चराइजर हैज पास द हाइड्रेशन टेस्ट. तर आता हायड्रेशन झालं. मुंह से आवाज कैसे आया? हाँ चुप बैठने का. तर मित्रांनो आता झालेला आहे आपल्या स्किन केअर. आता आपण वळूया लापीपोतीकडे. येस कम ऑन. थोडा ना थोडा भरायला लागेल ना. तर नेक्स्ट आहे मित्रांनो मस्करा. कारण आपल्याला डोळे असे करून इकडे तिकडे उडायला लागतं, म्हणून आपल्याला पापण्या वाढवायला लागतात. त्यासाठी हे करतोय आपण. तर मित्रांनो आता आपण लावणारे लिपस्टिक म्हणजे आपल्या पूर्ण तोंडाचा मेकअप होईल आणि आपण आपल्या नवऱ्याला लुटायला मोकळे होऊ. वाव नाईस. मजा मजा. तुला लुटे. तू बोलली कशी, तू बोलते कशी काय? नाही झालंय अजून, नाही झालंय. आपलं क्लोजअप द्यायचंय. आता तू पुढे राहा, तू ग्लो दाखव. तर मित्रांनो माझा चेहरा बघा किती ग्लो करतोय. मला माहिती आहे यश माझ्यापेक्षा सुंदर दिसतो, पण माझा ग्लो तर बघा चेहऱ्याचा किती सुंदर दिसते. ओ माय गॉड वाव. आता आपण एक बाहेर जाऊया आणि नवऱ्याचे पैसे उडवूया, धपा धप उडवूया.